Okay. So you can first mark your attendance so that we can start with the lecture. Please mark your attendance. स्क्रीन दिसतोय का सांगा फक्त. Is the screen visible? Okay, so we are going to learn about atoms and molecules. ठीक आहे. सो आता आधी तुम्ही मला सांगा, तुम्हाला कितपर्यंत माहितीये काय असतं ॲटम्स, काय असतात मॉलिक्युल्स, कशाशी रिलेटेड आहे हे केमिस्ट्रीमध्ये. स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? ओके, सो स्क्रीन इज नॉट विजिबल टू नेहा. बाकीच्यांचं जरा सांगा मला. सानिया, तनुश्री, मुक्ता, स्क्रीन दिसतोय? ओके, दिसतोय आणि वाचता येत आहे त्याच्यावरचं? फक्त नेहा एकदा फक्त मग तुझं नेटवर्क चेक कर, नेटवर्क कनेक्शन. ओके, कारण बाकीच्यांना व्यवस्थित दिसतंय. हा, सो ॲटम्स मॉलिक्युल्स बद्दल या आधी तुम्ही शिकला असणार आहात नक्की. राईट. हे केमिस्ट्रीचं एकदम सगळ्यात बेसिक केमिस्ट्रीचा पॉइंट जो असतो तो दॅट स्टार्ट्स विथ दिस ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. यांचं स्ट्रक्चर, ॲटम्स म्हणजे काय, मॉलिक्युल्स म्हणजे काय. लास्ट लेक्चर मध्ये आपण कंपाऊंड, मिक्सचर हे सगळं पाहिलेलं होतं. आता ॲटम म्हणजे काय आहे, त्यांचे स्ट्रक्चरल फीचर्स काय आहेत, ती कशी शोधली गेली, याच्याबद्दल थोडंसं आपल्याला पुन्हा रिवाइज करायचंय आणि जे नवीन पॉइंट्स असतील ते नोट डाऊन करून ठेवायचे तुम्हाला. Okay, so around 500 BC, an Indian philosopher Maharshi Kanad first time postulated the concept of individual part of matter and named it Paramanu. In 1808, John Dalton used the term atom and postulated the atomic theory to the study of matter. ओके, कुठल्याही मॅटरचा, कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आधी आपल्याला ती मॅटर कसलं बनलेलं आहे हे समजणं गरजेचं होतं. राईट. आणि जेव्हा डाल्टनला ॲटम काय आहे हे समजलं, आफ्टर दॅट ओनली आपण त्या पर्टिक्युलर ॲटमचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्या कॅरेक्टरिस्टिक्स पासून डिफाईन होणारे मॅटरचे कॅरेक्टरिस्टिक्स हे शिकू शकलो. तो आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट काय आहे तर डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. According to Dalton's atomic theory, all matter, whether an element, a compound or a mixture, is composed of small particles called atoms. According to Dalton's theory, all matter म्हणजे कुठलीही मॅटर असेल, एलिमेंट असेल, कंपाऊंड असेल किंवा मिक्सचर असेल, हे तीनही टाइप्स आपण लास्ट लेक्चरला पाहिलेले होते. एलिमेंट काय असतं, कंपाऊंड काय असतं आणि मिक्सचर काय असतं, हे सगळे ॲटमचे बनलेले आहेत, एका बेसिक पार्टिकलचे. अकॉर्डिंग टू डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी, दीज स्मॉल पार्टिकल्स आर ॲटम्स. आणि त्याची मेन फीचर्स काय आहेत तर ह्या ॲटॉमिक थिअरीची आपल्याला मेन फीचर्स काय की बघायचे. All matter is made of very minuscule particles called atoms. Atom is indivisible particle which cannot be created or destroyed through chemical reaction. All atoms of an element are identical in mass and chemical properties, whereas atoms of different elements have different masses and chemical properties. To form a compound, atoms are combined in the ratio of small whole numbers. In a given compound, the relative number and kinds of atoms are constant.
तर ह्याचं ओव्हरऑल मिनिंग काय आहे, तर पहिला जो पॉइंट आपण पाहिला की ॲटम्स आर इनडिव्हिजिबल, म्हणजे काय की त्यांचे अजून छोटे छोटे तुकडे आपल्याला करता येऊ शकत नाहीत. सोडियमचा ॲटम हा जर एक ॲटम आपण कन्सिडर केला तर त्याचा अजून तुकडा होऊन नवीन काही बनू शकणार नाही. दॅट इज द स्मॉलेस्ट पॉसिबल थिंग ऑफ विच मॅटर इज मेड अप ऑफ. ओके, त्याच्यानंतर त्यांना एखादी मास असतं, केमिकल प्रॉपर्टी असते आणि ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. प्रत्येक ॲटमची केमिकल प्रॉपर्टी, त्याचा मास, त्याचं वजन हे वेगवेगळं असतं. फॉर्म अ कंपाऊंड, ते एखादा कंपाऊंड फॉर्म करायला किंवा मिक्सचर फॉर्म करायला आपण एक्झाम्पल घेऊया सॉल्टचं. सॉल्टचा केमिकल फॉर्म्युला काय असतो, NaCl. ह्याच्यात एक Na ॲटम आहे म्हणजे सोडियम ॲटम आहे आणि एक क्लोराईड ॲटम आहे, राईट. सो सोडियम प्लस क्लोराईड असं मिळून NaCl बनणार आहे आणि ह्या NaCl मध्ये एक 1 ॲटम ऑफ सोडियम अँड 1 ॲटम ऑफ क्लोरीन इज प्लेइंग अ रोल. ओके, ॲटॉमिक मास म्हणजे काय असतं. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, यांच्यावर थोडासा फोकस करायला लागणार आहे आपल्याला. याच्यावरती क्वेश्चन्स येतात. ॲटॉमिक मास, द मास ऑफ एन ॲटम ऑफ अ केमिकल एलिमेंट, इट इज एक्सप्रेस्ड इन ॲटॉमिक मास युनिट आणि त्याचा सिंबल असतो U. द ॲटॉमिक मास इज रफली इक्विव्हॅलेंट टू द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द ॲटम. हा क्वेश्चन कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला जा, त्याच्यामध्ये जर केमिस्ट्रीशी रिलेटेड काही पार्ट येणार असेल तर हा क्वेश्चन एक येऊ शकतो. एव्हरी अल्टरनेट इयर हा क्वेश्चन पॉसिबल आहे पेपरमध्ये. ॲटॉमिक मास इज रफली इक्विव्हॅलेंट टू डॅश द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द ॲटम. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, ॲटॉमिक मास जे आहे ते कशाशी रिलेटेड असतं, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. ठीक आहे, त्याच्यासाठी मुळात आधी आपल्याला हे माहित पाहिजे की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन काय आहे. तर जेव्हा स्ट्रक्चर ऑफ ॲटम बद्दल आपण बोलतो तर तुम्हाला आठवत असेल ॲटम मध्ये 3 गोष्टी असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. राईट, आठवतंय हे कधी वाचलेलं. ह्यापैकी प्रोटॉन जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज असतो, न्यूट्रॉन जो असतो इट हॅज नो चार्ज आणि इलेक्ट्रॉन जो आहे तो निगेटिव्हली चार्ज असतो. तर ॲटम मध्ये कोअरला, ॲटमच्या एक्झॅक्ट इनसाइड प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. ओके, ॲटमचा जो न्यूक्लियस असतो दॅट इज मेड अप ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आणि त्या न्यूक्लियसच्या अराउंड रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, तर ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा नंबर हा जेव्हा आपण एकत्र कन्सिडर करतो त्याला आपण ॲटॉमिक मास म्हणतो. तर आता तुम्ही काय करा, ज्या शॉर्ट नोट्स किंवा काही जे बनवून ठेवत असाल त्याच्यामध्ये असं लिहून ठेवा, राईट, ॲटॉमिक मास इज नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. एक्झाम मध्ये 4 ऑप्शन्स येतील, नंबर ऑफ प्रोटॉन्स ओनली, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ओनली, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन इलेक्ट्रॉन, प्रोटॉन न्यूट्रॉन, न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन, असे काही कॉम्बिनेशन्स येऊ शकतात. आपल्याला माहित पाहिजे करेक्ट आन्सर. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्र केले की ॲटॉमिक मास मिळतोय आपल्याला. 1 atomic mass unit is a mass unit equal to exactly 1/12 the mass of 1 atom of carbon 12 and the relative atomic masses of all elements have been calculated with respect to an atom of carbon 12. ओके, आता कार्बन 12 का, त्याच्या डिटेल्स मध्ये आपल्याला जायची गरज नाही. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, तर ॲटॉमिक मास युनिट हे कशाच्या रेफरन्सनी कॅल्क्युलेट केलं गेलेलं आहे, तर कार्बन 12च्या मासच्या. रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस बाकीची, कार्बन 12चं जे मास होतं 1/12 ऑफ द मास ऑफ द 1 ॲटम ऑफ कार्बन 12 हा कन्सिडर केलेला आहे. त्यामुळे हा एक जो वर्ड आहे हा सुद्धा आपल्याला ॲटॉमिक मास युनिटच्या रिलेशन मध्ये लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये ऑप्शन्स बघाल मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी, आन्सर साठीचे ऑप्शन बघाल, तेव्हा आपसुकच तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्याशी रिलेटेड आपण काय वाचलं होतं, सो दॅट वी कॅन आन्सर अकॉर्डिंगली. The next is molecule. The smallest particle of an element or compound which is capable to exist independently and shows all the properties of respective substance.
म्हणजे आता दोन ऍटम्स एकत्र येऊन गेले जुळले की काय तयार होईल तर मॉलिक्यूल. So molecule is group of two or more atoms which are chemically bonded together. कुठल्या तरी केमिकल रिएक्शननी जेव्हा दोन ऍटम्स एकमेकांना लिंक होतील तेव्हा मॉलिक्यूल बनेल. ओके, सो बेसिक युनिट इज ऍटम. ऍटम्स जॉईन टू फॉर्म मॉलिक्यूल. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे ऍटम्स जॉईन होतील, सिमिलर ऍटम्स जॉईन होतील, जे काही असेल ते. आणि हे सगळी अरेंजमेंट कशाने फॅसिलिटेट होणार आहे तर केमिकल बॉन्डिंगमुळे. atoms of the same element or of different elements can join with chemical bond together to form molecules. The number of atoms that constitute a molecule is known as its atomicity. Okay. एखादा आपण सपोज सॉल्ट NaCl कन्सिडर केलं तर त्याची ॲटॉमिसिटी किती येईल सांगू शकाल ह्या डेफिनेशन वरून? ॲटॉमिसिटीची डेफिनेशन काय केली आहे? द नंबर ऑफ ॲटम्स दॅट कन्स्टिट्यूट अ मॉलिक्यूल. म्हणजे एखादं मॉलिक्यूल बनताना त्याच्यामध्ये किती ॲटम्स आहेत याच्यावरून आपण त्याची ॲटॉमिसिटी अशी डेफिनेशन देतोय. तर मला सांगू शकाल की सपोज मी तुम्हाला सांगितलं की NaCl ची ॲटॉमिसिटी किती येईल? येस, एनीवन? डेफिनेशन लक्षात आली काय लिहिली आहे? ॲटॉमिसिटी म्हणजे एखाद्या मॉलिक्यूल मध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं NaCl सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं नॉर्मल सॉल्ट, टेबल सॉल्ट जे आहे ते. ओके, स्वतः हे सॉल्ट बनलं किती किती ॲटम्स आहे त्याच्यामध्ये? पहिला ॲटम आहे Na आणि सेकंड ॲटम आहे Cl, राईट? तर आता किती ॲटम्स झाले टोटल NaCl मध्ये? 2. आणि म्हणून त्याची ॲटॉमिसिटी किती होईल? 2. ओके, असं कुठल्याही मॉलिक्यूलला घेऊन क्वेश्चन येऊ शकतो. आता सपोज मी सेम असंच विचारलं की ॲटॉमिसिटी ऑफ H2SO4 असा मॉलिक्यूल दिला मी तुम्हाला. ठीक आहे, आता आपल्याला काही एकदम हार्डकोर केमिस्ट्रीचा पेपर लिहायला चाललेलं नाही आपण, त्यामुळे केमिकल नेम येण्याची शक्यता कमी आहे. बट असं येऊ शकतं केमिकल फॉर्म्युला येईल त्या मॉलिक्यूलचा आणि त्याची ॲटॉमिसिटी विचारली जाऊ शकते. तर मी आता जसं दिलंय H2SO4, तर ह्याची ॲटॉमिसिटी किती येईल जरा कॅल्क्युलेट करून सांगा मला. व्हेरी गुड, 7. कशी? हायड्रोजनचे 2 वेगवेगळे नाही लिहायचे नेहा, टोटल नंबर हायड्रोजन 2 प्लस S1 प्लस O4 म्हणजे 2 अधिक 1 अधिक 4 दॅट इज 7. व्हेरी गुड. कळलं कशी काय कॅल्क्युलेट करायची? एकदम सोपं आहे. हा 1 मार्क आरामात देऊन जाईल हा क्वेश्चन. ॲटॉमिसिटी लिहायला आली तर ॲटॉमिसिटीची डेफिनेशन लक्षात ठेवायची. नंबर ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्यूल इज इट्स ॲटॉमिसिटी. डेफिनेशनही अवघड नाहीये, कॅल्क्युलेट करणंही अवघड नाहीये. ओके, नेक्स्ट इज iron. A charged particle is known as ion. It could be negative charge or positive charge. The positively charged ion is known as cation. The negatively charged ion is known as anion. ह्या लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत. पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन असतो, निगेटिव्हली चार्ज एनायन असतो. म्हणजे आता समज एखादा ॲटम घेतलाय मी Na आणि त्याच्या पुढे लिहिलंय प्लस, म्हणजेच काय झालं की हा पर्टिक्युलर ॲटम पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि म्हणून आपण त्याला काय म्हणणार? कॅटायन. आणि हा पर्टिक्युलर ॲटम हा निगेटिव्हली चार्ज आहे म्हणून आपण त्याला म्हणणार काय? एनायन. ओके, जेव्हा पार्टिकल चार्ज असेल तेव्हा दॅट पार्टिकल इज नोन एज आयन.
It can be either positively charged ion or negatively charged ion, and depending on that we define them as cation and anion. ठीक आहे. आता हे दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक मॉलिक्यूल तयार होतो, जे आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये बघितलं होतं ना, की केमिकल बॉन्डिंगनी एखादा मॉलिक्यूल तयार होतो. 2 किंवा 3 सेम किंवा डिफरंट ऍटम्स एकत्र येणार आणि मॉलिक्यूल तयार होणार. तर एक आयोनिक बॉन्ड नावाचा बॉन्ड असतो, ज्याच्यामध्ये अपोजिटली चार्ज पार्टिकल्स जे असतात ते एकत्र येतात. ओके, सो नाउ next is a chemical formulae. A chemical formula of a compound demonstrates its constituent elements and the number of atoms of each combining element. म्हणजे काय, आता हा CH4 मिथेन हे जे केमिकल फॉर्म्युले असतात ते पर्टिक्युलर कंपाऊंडचे किंवा पर्टिक्युलर ऍटमचे हे सेम असतात, ठरलेले असतात. जसं की सोडियमला आपण Na म्हणतोय. ओके, तसंच इथे CH4 म्हणजे मिथेन आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन असे जर ऍड केले तर काय होईल, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर हे 2 रिलीज होईल. द केमिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड इज द सिंबलिक रिप्रेझेंटेशन ऑफ इट्स कंपोजिशन. म्हणजे तो पर्टिक्युलर कंपाऊंड कशाचा बनलेला आहे हे जेव्हा आपण सिम्बल्स मध्ये एक्सप्रेस करणार त्याला आपण केमिकल फॉर्म्युला असं म्हणणार. The combining capacity of an element is known as its valency. आपण जेव्हा स्ट्रक्चर ऑफ ऍटम शिकू तेव्हा मी तुम्हाला सांगते एक्झॅक्ट व्हॅलेन्सी म्हणजे काय आहे, कारण त्याला स्ट्रक्चर डोळ्यासमोर ठेवायला लागेल. सध्या एवढं लक्षात ठेवा की एखादं एलिमेंट किती अजून ऍटम्स बरोबर, किती अजून एलिमेंट्स बरोबर रिएक्ट करू शकेल, कंबाईन करू शकेल, त्याला जोडलं जाऊ शकेल, ह्याला त्याची व्हॅलेन्सी असं डिफाईन केलं जातं. ती व्हॅलेन्सी आपण न्यूमरिकली एक्सप्रेस करतो 1 2 3 4 एनिथिंग. ओके, आणि तो नंबर कशावर डिपेंड असतो की त्या पर्टिक्युलर ऍटम मध्ये अशी काय कपॅसिटी आहे की तो अजून बाकी किती ऍटम्सना जोडू शकेल. जसं आपण इकडे बघू शकतो की हा जो H2O हा जो मॉलिक्यूल इथे आपल्याला एक दिसलाय, तर ह्यामध्ये हा हायड्रोजन आणि दोन हायड्रोजन आहेत आणि एक ऑक्सिजन आहे, राईट. तर ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती होती ह्या कंडिशन मध्ये, तर 2. तो 2 अजून वेगळ्या ऍटम्सना जोडू शकला. सिमिलरली इथे कार्बनची व्हॅलेन्सी किती होती, तर 2. तो 2 अजून ऑक्सिजन्सना जोडू शकला. ओके, the next is molecular mass. The molecular mass of a substance is calculated by taking the sum of atomic masses of all atoms in a molecule of respective substance. For example, the molecular mass of water is calculated as atomic mass of hydrogen, which is 1 Dalton, and atomic mass of oxygen, which is 16 Dalton. So the water contains 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen. Molecular mass of water will be 2 into 1 plus 1 into 16, that is 18. ओके, कसं कॅल्क्युलेट केलंय बघा. आता वॉटरचा केमिकल फॉर्म्युला काय आहे, H2O. ओके, H2O चं मीनिंग काय, 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen, राईट. यापैकी आपल्याला हायड्रोजनचं ॲटॉमिक मास दिलेला आहे. त्या ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करतात ते आपण वरती बघितलं. नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स असं मिळून ॲटॉमिक मास बनतं. तर हायड्रोजनचं ते आहे 1 आणि ऑक्सिजनचं ते आहे, ऑक्सिजन ॲटॉमिक मास आहे 16. आता आपल्याला हे घेऊन कॅल्क्युलेट करायचंय. 2 हायड्रोजनचे ॲटम आहेत म्हणून आपण काय केलं, 2 हायड्रोजनचे ॲटम मल्टिप्लाइड बाय ॲटॉमिक मास आहे 1, सो ते अधिक ऑक्सिजनचे किती मॉलिक्युल्स आहेत 1 गुणिले ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे 16, सो ते 16. आणि मग जे आन्सर येईल ते 2 into 1 that is 2 प्लस आपण मी काय कॅल्क्युलेट करून दाखवते तुम्हाला, तर सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असेल एक्झाम मध्ये. काय काय दिलेलं असेल तुम्हाला, तर केमिकल फॉर्म्युला. ओके,
केमिकल फॉर्म्युला दिलेला असेल, ॲटॉमिक मास इंडिव्हिज्युअल ॲटमचा दिलेला असेल आणि मॉलिक्युलर मास काढायला सांगितला जाईल. त्या वेळेला प्रॉब्लेम येता कामा नाहीये. ओके, आता मी एक सिमिलर क्वेश्चन तुम्हाला देते. कॅल्क्युलेट मॉलिक्युलर मास ऑफ मिथेन. ओके, कॅल्क्युलेट मॉलिक्युलर मास ऑफ मिथेन. मिथेनचा केमिकल फॉर्म्युला आहे CO2. कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12 डाल्टन आणि सॉरी मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4. चुकून दिला मी, CO2 चुकून लिहिलंय. CH4 मिथेनचा केमिकल फॉर्म्युला आहे. कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12 डाल्टन आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1 डाल्टन. आता या अकॉर्डिंगली मला CH4 या मॉलिक्युलचं मॉलिक्युलर मास काढून दाखवा. व्हेरी गुड. आलंय. मुक्ता आणि सानियानी आन्सर दिलंय. नेहा आणि दीपाली समजलंय 16 कुठून काढलं ते. एकदम सोपं कॅल्क्युलेशन आहे, त्यामुळे आताच लक्ष देऊन पटकन शिकून घ्या. ओके, असंच मला आता CO2 चं कॅल्क्युलेट करून दाखवा. कार्बन डायऑक्साइड. आलं 44. व्हेरी गुड, करेक्ट. Formula unit mass of a substance is calculated by taking the sum of the atomic masses of all atoms in a formula unit of a compound. ओके, ह्याच्यावरती फारसे क्वेश्चन्स नसतात. साधारण क्वेश्चन मॉलिक्युलर मास, ॲटॉमिक मास याच्यावर असतात. नेक्स्ट इज ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट और ॲव्होगॅड्रो नंबर. Avogadro was an Italian scientist who had given the concept of Avogadro number, also known as Avogadro constant. The number of particles present in 1 mole of any substance is fixed and its value always calculated as 6.022 into 10 raised to 23. आता हाही नंबर तुम्हाला शक्य झाल्यास लक्षात ठेवायचा आहे. ओके, ॲव्होगॅड्रो नंबर आणि रफली लक्षात ठेवलं तरी चालेल. द व्हॅल्यू इज अराउंड 6.022. 6 च्या आजूबाजूला कुठेतरी व्हॅल्यू आहे. अगदी अवघड क्वेश्चन येणार नाही की 6.022 इंटू 10 रेस टू 21 असं काहीतरी येणार नाही. ते 1023 जे आहे ना तो ऍक्च्युअली 10 रेस टू 23 आहे. So it should be 6.022 into 10 raised to 23. This is Avogadro's constant or Avogadro number. In 1896, Ostwald had introduced the concept of mole. However, mole unit was accepted to provide a simple way of reporting a large number in 1967. Law of conservation of mass. During a chemical reaction, the sum of the masses of the reactants and products remain unchanged, which is known as law of conservation of mass. ओके, हा आपल्याला फिजिक्स मध्ये सुद्धा होऊन गेलेला असतो एकदा की जेव्हा कुठल्याही केमिकल रिएक्शनच्या वेळेला 2 किंवा जास्ती रिएक्टंट्स मिक्स होतात त्या वेळेला त्या प्रत्येकाचं जे मास असतं दॅट रिमेन्स अनचेंज्ड. ओके, टोटल रिएक्शनच्या एंडला त्याचं जे मास असेल ते कमी झालेलं नसतं, जास्ती झालेलं नसतं आणि दॅट इज नोन एज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. Law of definite proportion. In a pure chemical compound, its elements are always present in a definite proportion by mass, which is known as the law of definite proportion. म्हणजे एका पर्टिक्युलर प्रपोर्शन मध्येच
ते एलिमेंट्स असतात. जसं की आपण बघितलं कार्बन डायऑक्साइड मध्ये एक कार्बन आणि त्याच्याबरोबर 2 ऑक्सिजन, हे जगाच्या पृथ्वीच्या पाठीवर कुठेही जरी गेलात तरी सेमच असणार. ओके, सगळ्यांसाठी प्रॉब्लेम येतोय. सानियाला आवाज आला नाही, माझा ब्रेक येतोय, तर बाकीच्यांना पण सेम प्रॉब्लेम येतोय. तनुश्रीला नाही येते. बाकी नेहा मुक्त आवाज येतोय. ओके, सानिया, मग आता तुझ्या इथलंच नेटवर्क कनेक्शन तुला चेक करायला लागेल, कारण बाकीच्यांना येतोय आवाज. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. आता आपल्याला अजून थोडंसं बघायचंय स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स. Okay, I'll again share the screen with you. Okay, is the screen visible? Yeah. So in 1990, it was discovered that atom was not simple indivisible particle, but rather it contains some subatomic particles. J.J. Thomson discovered the subatomic particle, namely electron. ओके, सो आता मगाशी आपण काय बघितलं होतं की ऍटम्स अनडिव्हिजिबल आहेत, म्हणजे त्यांना अजून ब्रेक करता येऊ शकत नाही. बट ऍटम ब्रेक करून त्याच्या आतमध्ये सुद्धा काहीतरी असतं, आणि तो कसला बनलेला आहे, तर एक मॉलिक्यूल, एक जो काही सब ॲटॉमिक पार्टिकल सापडला होता, दॅट वॉज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन. जे थॉम्सन नावाच्या सायंटिस्टनी तो शोधला आणि त्याचं नाव दिलेलं होतं इलेक्ट्रॉन. ओके, in 1886, E. Goldstein discovered the presence of new radiations in a gas discharge and named them canal rays. Another positively charged subatomic particle was discovered with the experiments of canal rays, and it was named as proton. ओके, सो आता ॲटमचं स्ट्रक्चर जे बनलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे सुद्धा नोट करून ठेवा. प्रोटॉन्स म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स, इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स, आणि न्यूट्रॉन्स म्हणजे पार्टिकल्स having neither positive nor negative charge. ओके, ह्याची नोट करून ठेवा, ह्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतील, चान्सेस कमी आहेत, कारण हे एकदम बेसिक आहे. प्रोटॉन्स पॉझिटिव्ह पी वरनं लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली. Thomson's model of atom. Thomson proposed that an atom consists of positively charged sphere and the electrons are embedded in it. ओके, आता थॉम्सनचं मॉडेल कसं होतं की पॉझिटिव्हली चार्ज हा स्फिअर आहे आणि ह्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, हे थॉम्सनचं मॉडेल आहे. ऍक्सेप्टेड मॉडेल जे आहे ॲटमचं ते हे नाहीये. जस्ट की आपल्याला शोध कसे लागत गेले, इमिजिएटली जे आलं समोर स्ट्रक्चर ते करेक्टच आलं असं नाही झालेलं, तर त्याच्याऐवजी भरपूर शोध आधी लागलेले आहेत, ज्यांच्यामधून आपल्याला फायनली हे कळलंय की एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं असतं. तर पहिले जे स्ट्रक्चर दिलं होतं ते एक्झॅक्ट अपोजिट होतं. पॉझिटिव्ह स्फिअर सांगितला होता आणि त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत असं सांगितलेलं होतं. Further, Thomson said that negative and positive charges are equal in magnitude. Thus, the atom as a whole is electrically neutral.
म्हणजे ऍटम वर टोटल कन्सिडर केला तर काहीही चार्ज नसतो आणि ह्याचं कारण काय असतं तर त्याच्यामधले जे प्रोटॉन्स आहेत ते म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जेस हे इक्वल असतात. फॉर एक्झाम्पल सपोज आपण असं केलं की 2 प्रोटॉन्स आहेत म्हणजे +2 चार्ज आहे तर 2 इलेक्ट्रॉन्स येतील आणि +2 -2 कम्स डाऊन टू 0. सो टोटल ॲटॉमिक चार्ज जो आहे तो होईल 0 आणि त्यामुळे ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार आहे. नेक्स्ट हे झाल्यानंतर पुढचं मॉडेल होतं रुदरफोर्डनी प्रपोज केलेलं. E. Rutherford is popular as the father of nuclear physics. Please note this. हे सेंटेन्स कुठेतरी नोट करून ठेवा जिथे तुम्ही सायंटिस्टची, मी एकदम पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं बायोलॉजी मध्ये जसे सायंटिस्ट भरपूर असतात, कोण कशासाठी फेमस आहे, आपण तेव्हा एकदम सुरुवातीला पीपीटी बघितला होता की कुठला सायंटिस्ट कुठला पर्टिक्युलर त्याचा शोध आहे की ज्याच्यासाठी तो ओळखला जातो. ह्या गोष्टी लक्षात ठेवणं सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये खूप गरजेचं आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. तुम्हाला कुठल्याही सायंटिस्टचं नाव आणि कशासाठी तो फेमस आहे हे ऑप्शन्स देऊन विचारलं जाऊ शकतं. एक चार्ट बनवलात आणि साधारण 10 दिवसात एकदा जरी तो वाचलात तर दॅट विल बी सफिशियंट टू गेन यू 1 मार्क. ओके. Rutherford is largely known for his work on radioactivity and the discovery of the nucleus of an atom with the gold foil experiment. ओके, आता आपल्याला हा एक्सपेरिमेंट बद्दल डिटेल्स करणं गरजेचं नाहीये पण एक्सपेरिमेंटचं नाव साधारण लक्षात ठेवा. गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट, रुदरफोर्ड, आणि त्यामुळे त्यांनी कसला शोध लावला तर न्यूक्लियसचा, ऍटम ज्याचा बनलेला आहे, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स ज्याच्यामध्ये असतात त्या न्यूक्लियसचा. Rutherford said that in an atom there is positively charged center known as the nucleus. Rutherford said that nearly all the mass of an atom exists in the nucleus. According to him, the electrons revolve around the nucleus in well-defined orbits. आता हे जे मॉडेल आहे ते वाईडली ऍक्सेप्टेड आहे आणि करंट यूज मध्ये ऍटमचं आपण हे मॉलिक्यूल वापरतो, हे मॉडेल वापरतो, ज्याच्यामध्ये काय सांगितलंय की न्यूक्लियसला म्हणजे सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तो प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचं सेंटर बनलेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूनी इलेक्ट्रॉन्स फिक्स्ड ऑर्बिट मध्ये फिरतात. नेक्स्ट वन इज बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. माईक ऑन आहे कोणाचं तरी, प्लीज स्विच ऑफ युअर माईक. तनुश्री, येस, थँक्यू. Okay. So Bohr's atomic model. According to Bohr, only certain special orbits known as discrete orbits of electrons are allowed inside the atom. Electrons do not radiate energy while revolving in discrete orbits. Orbits or shells as energy levels. म्हणजे आता ह्यांनी अजून थोडं मॉडिफिकेशन काय करून दाखवलं तर हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे ज्याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे, हा जो ऑरेंज कलरचा दिसतोय दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लियस. याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि हे जे आहे या ऑर्बिट्स आहेत किंवा शेल्स आहेत आणि या शेल्स मधून इलेक्ट्रॉन्स फिरतात आणि ते त्यांच्या पर्टिक्युलर एनर्जी प्रमाणे फिरतात. ओके. सो दिस ॲटम हॅज 4 शेल्स आणि त्यांना कसं लेबल केलंय तर न्यूक्लियसच्या जवळून, न्यूक्लियसला लागून जी पहिली शेल असेल ती के, त्याच्यानंतर एल, त्याच्यानंतर एम आणि एन. ओके. आणि ऑर्बिट्स और शेल्स यांचं लेबलिंग कसं केलं होतं तर के एल एम एन आणि नंबर वाईज कसं केलं तर 1 2 3 4. सिंपल नंबर वाईज साधा आहे. 1 2 3 4 जो सगळ्यात आतमध्ये असेल न्यूक्लियसला लागून जो असेल त्याला नंबर 1 लेबल करायचा आणि जो एंडला असेल तो नंबर 4 येईल. ओके. Electrons distributed in different orbits or shells. The maximum number of electrons that can be present in a shell is given by the formula 2n raised to 2. म्हणजे काय, n is the number of orbit or energy level index. According to the given formula, first orbit k, k चा नंबर काय आहे 1. त्यामुळे जर आपण फॉर्म्युला मध्ये टाकलं 2n raised to 2 काय होणार आहे 2 as it is multiplied by n आहे 1 1
Just give me a moment to search for raised to symbol. Yeah, 1:2. That is 1:2 किती असतं 1. सो पहिल्या शेल मध्ये के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात तर 2. अगेन दिस कॅन बी आस्क्ड इन द एक्झाम की फर्स्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतील, कुठला स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करतो आपण. तर हा एकदम बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवून द्या. 2n raised to 2. ओके. आणि n म्हणजे काय असतो के एल एम एन याच्याप्रमाणे के चा असतो 1, एल 2, एम 3, एन 4. ओके. जसं ह्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे तसं के या शेल साठी नंबर दिलेला आहे 1, एल साठी दिलेला आहे 2, एम साठी आहे 3 आणि एन साठी आहे 4. तर आता सपोज मी तुम्हाला क्वेश्चन असा सांगितला की एन शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहतील. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एन शेल. तर कसं कॅल्क्युलेट कराल मला जरा एखाद्याने सांगा करून. येस, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण के मधले काढले. के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. तर असे जरा मला कॅल्क्युलेट करून सांगा एन मध्ये किती राहतील. ओके, मुक्ताचा आन्सर आलाय 32. बाकी कोणाचं काय येत आहे बघूया आपण. सानियाचं पण 32 आलं. तनुश्रीचं ओके. नेहा व्हेरी गुड. 32 इज द करेक्ट आन्सर. सो ह्या शेल मध्ये 2 राहणार आहेत, ह्या शेल मध्ये 32. हे काय आहे कंपल्सरी प्रत्येक ॲटम मध्ये एवढे इलेक्ट्रॉन्स असतीलच असं नाही. हे कंपल्शन नाहीये, हे स्टँडर्ड आहे की या शेल मध्ये 2 राहू शकतात, या शेल मध्ये 32 राहू शकतात. आता असंच एम शेल मध्ये किती राहतील ते सांगा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एम शेल. करेक्ट 18. आणि असेच एल शेलचे पण काढून टाका. 8. परफेक्ट. सो आता स्टँडर्ड स्ट्रक्चर ऑफ ॲटमच्या नुसार न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतील. इलेक्ट्रॉन्स हे या ऑर्बिटिंग शेल्स मध्ये असतील. त्यातल्या पहिल्या दॅट इज के ह्या शेलची कपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन्सची. असंही होऊ शकतं की ह्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल. ओके, त्याची कपॅसिटी 2 ची. 2च्या वर इलेक्ट्रॉन्स के शेल मध्ये नसतील. जर 3 इलेक्ट्रॉन्स त्या पर्टिक्युलर ॲटम मध्ये असतील तर काय होतं के शेल मधले 2 भरले जातात आणि एल शेल मध्ये उरलेला पुढचा 1 टाकला जातो. ओके, तर आता के शेलची कपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन्सची, एल ची आहे 8 इलेक्ट्रॉन्सची, एम ची आहे 18 इलेक्ट्रॉन्स आणि एन ची आहे 32 इलेक्ट्रॉन्स. आता ह्याच्यावरून आपल्याला कसं कॅल्क्युलेट करता येतं की सपोज ह्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स भरले गेलेत आणि अजून 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एखाद्या पर्टिक्युलर ॲटम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे 4. तर ते कसे भरले जातात, इथे 2 आणि इथे 2. ओके, आता असंच सपोज मी तुम्हाला विचारलं की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याकडे 23. तर कसे भराल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 23 आहेत. मला आन्सर कसं लिहून पाठवा. के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, एल शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील
आणि एम शेल मध्ये किती असतील आणि एन पुढची जी आहे एन शेल ती लागेल का आणि लागली तर त्यात किती इलेक्ट्रॉन्स असतील असं लिहून पाठवा. टोटल नंबर आपल्याकडे आहे 23. 23 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि आपल्याला ते ह्यांच्यामध्ये बसवायचे. तर ह्या शेल मध्ये किती जातील, के मध्ये, एल मध्ये किती जातील आणि एम मध्ये किती जातील, एन मध्ये इलेक्ट्रॉन्स जाण्याची गरज पडेल का आणि जर पडली तर एन मध्ये किती जातील. येस, एक कॅल्क्युलेट करून दाखवू. ओके, व्हेरी गुड. मुक्ताचा आन्सर आलाय 2830. ओके, अजून कोणाचं काही आन्सर आहे? बाकी कोणी काढलंय? सानिया, तन्वी, तनुश्री, नेहा, एनीवन हॅज कॅल्क्युलेटेड हे के मध्ये किती येतील, एल मध्ये किती येतील आणि एम मध्ये किती येतील? तर आता के ची कपॅसिटी, मुक्ता युअर आन्सर इज करेक्ट. के ची कपॅसिटी 2 आहे त्याच्यामुळे 2, एल ची कपॅसिटी 8 ची आहे त्यामुळे त्याच्यामध्ये 8 आणि उरलेल्यामध्ये 13 बसू शकणार. ओके, त्याची व्हॅलेन्सी त्यामुळे त्याच्यामुळे काय होणार आहे की त्याच्यामध्ये 5 स्लॉट अजून रिकामे राहणार आहे. राईट, 13 आणि 5 18, त्यामुळे 5 स्लॉट अजून रिकामे असतात. सो युअर आन्सर इज करेक्ट. ठीक आहे, सो आता इलेक्ट्रॉन नंबर देऊन हे गोष्ट लिहायला येऊ शकते. सो आयदर व्हॉट यू हॅव टू रिमेंबर इज 2, 8, 18, 32. हे नंबर लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. सॉरी, मी 28 लिहिलाय चुकून. 2, 8, 18, 32 हे नंबर लक्षात ठेवायचे. ओके, ह्यांचं मीनिंग काय आहे की किती इलेक्ट्रॉन्स एकामध्ये बसू शकतील. राईट, सो हे लक्षात ठेवलं की याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला किती इलेक्ट्रॉन्स कुठल्या कुठल्या शेल मध्ये जातील. ते आता जसा मी क्वेश्चन दिला होता, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत एखाद्या आयटम मधले आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे की के शेल मध्ये किती जातील, एल मध्ये किती जातील, एम मध्ये किती जातील. तर ते कॅल्क्युलेट करता यायला हवे. इज इट क्लिअर? The last point that we have to see in today's lecture is valence. That is, the electrons those are present in the outermost shell of an atom are known as valence electrons. According to Bohr-Berry model, the outermost shell of an atom can have maximum of 8 electrons. म्हणजे काय की आता ह्या पर्टिक्युलर शेल मध्ये किती बाहेरच्या इलेक्ट्रॉन्स राहतील, दॅट इज नोन एज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आता जेव्हा मी 23 असा इलेक्ट्रॉनचा नंबर दिलेला होता तेव्हा एम शेल मध्ये 13 इलेक्ट्रॉन्स उरले होते आणि एम ही आउटर शेल झाली होती त्या पर्टिक्युलर ऍटम साठी, कारण एन भरलीच गेली नव्हती. सो वी आर नॉट गोइंग टू कन्सिडर एन शेल नाव. एम भरली गेली होती, एम मधला नंबर होता 13 आणि त्यामुळे त्याचा व्हॅलेन्स होता 13. ओके, इज इट क्लिअर? सो आज आपण ऍटम्स, मॉलिक्युल्स आणि स्ट्रक्चर ऑफ ऍटम एवढ्या गोष्टी बघितल्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला आयसोटोप्स, आयसोबार्स ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यावर थोडा फोकस करायचा आहे. त्यांच्या डेफिनेशन आपल्याला गरजेचे असतात. आज आपण कॅल्क्युलेशनचे थोडे पार्ट्स पाहिलेले आहेत, ते रिव्हाइज करा. मॉलिक्युलर मास कसं काढणार, ऍटॉमिक मास काय असतं, ऍटॉमिक मास दिलेला असेल आणि केमिकल फॉर्म्युला दिलेला असेल तर तुम्हाला मॉलिक्युलर मास काढता येईल का. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन्स कुठल्या शेलमध्ये किती जातील हे कॅल्क्युलेट करायला विचारलेलं गेलेलं असतं.
मॅच द फॉलोइंग सारखा क्वेश्चन येतो ज्याच्यामध्ये शेल दिलेले असतात KLMN आणि 2, 8, 18, 32 हे नंबर दिलेले असतात. सो यू हॅव टू मॅच. समज के च्या समोर 8 असेल तर दॅट इज इनकरेक्ट पेअर. तुम्हाला करेक्ट पेअर शोधायची असेल तर त्यामध्ये K2 पाहिजे, L8 पाहिजे, M18 पाहिजे आणि N32 पाहिजे. सो दॅट विल बी युअर करेक्ट पेअर. जर हे नंबर्स लक्षात राहणार नसतील तर फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपण कसं कॅल्क्युलेट केलं होतं तर 2n⁻². ओके, या फॉर्म्युलाने आपण कॅल्क्युलेट केलेलं होतं. त्या n मध्ये 1, 2, 3, 4 जी काही रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू असेल ती सबस्टिट्यूट करायची आणि आपलं आन्सर काढायचं. इज इट क्लिअर? आज जे काही शिकलोय ते लक्षात आलंय सगळं? व्हेरी गुड. लक्षात राहील. रिव्हाइज करत राहा. कधी काही अडलं तरी विचारा. ओके, सो वी कॅन स्टॉप द लेक्चर नाव. नेक्स्ट लेक्चरला भेटूया आपण. केमिस्ट्रीज कंटिन्यू करायचे आपल्याला अजून काही दिवस. फॉर नाव थँक्यू अँड बाय.